इयत्ता 9वी इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार टिंबाटिंबा येथे आहे. उत्तर नवी दिल्ली. 2. दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबाटिंबा या साधनाचा समावेश होतो. उत्तर दूरदर्शन. 3. भौतिक साधनांमध्ये टिंबाटिंबाचा समावेश होत नाही. उत्तर नाणी. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. क्षमा चाहता हूँ, नोटबुक का पेज लाने के लिए बीच में, लेकिन मैं चाहता हूँ कि टेक्स्ट और नोटबुक दोनों एक साथ काम करे. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. लिखित साधने. लिखित साधने ही भारतातील प्राचीन कालखंडातील महत्त्वाची साधने आहेत. 2. या साधनांमध्ये वृत्तपत्र, ग्रंथ, पत्रव्यवहार, टपाल तिकिटे इत्यादी येतात. 3. लिखित साधनांमधून आपल्याला प्राचीन युगातील माहिती मिळते. 2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. उत्तर PTI म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया 1953 नंतर वृत्तपत्रांच्या छपाईचे काम करत होते. 2. बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाचे लेख व छपाई यासाठी PTI हा एक महत्त्वाचा स्रोत होता. प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. उत्तर भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकिटांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यांचे आकार, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपल्याला बदलत्या काळाविषयी सांगत असतात. 3. टपाल खाते हे नेत्यांवर, पक्षांवर, फुलांवर, शतक, द्विशतक, अमृत महोत्सव, रौप्य महोत्सव इत्यादी तिकिटे काढते. 4. म्हणून टपाल खाते हे भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर 1. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादींना दृकश्राव्य साधने म्हणतात. 2. चालू घडामोडींना या साधनांद्वारे चित्रीकरण करता येते. 3. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक बदल या सर्वांचे चित्रीकरण झाल्यामुळे आपण परत पाहू शकतो. 4. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य साधने महत्त्वाची असतात. द वर्कबुक गुरु. सबस्क्राईब.